हॅलो मंडळी, सकाळ सकाळ आमच्या मेवाचा थोबाड बघून निघालो राईडला, म्हणजेच गदा मजुरी करायला. धन्नोकडे थोडीशी नजर टाकली आणि आपली लॉर्ड स्प्लेंडर घेऊन आमच्या गावातल्या मोटोजीपी रोडवर आलो. लीन बघा लीन, डायरेक्ट मांड्या घासल्या. दिसणार नाही तुम्हाला, जाऊ दे. हाच ब्रिज जो गेल्या व्लॉग मध्ये पूर्ण पाणीने भरला होता आणि आता नुसता गोरा गोरा दिसतोय. हे आहेत आमच्याकडचे रोड सिक्युरिटी. यांना बघून सर्व स्लो होतात. आणि हे आहेत Z+ सिक्युरिटी. इनको देख के सबको रोड पे झुकना पडताय. थोडं देवाला पाया पडलो न, खूप काय काय मागितलं. सांगू नाही शकत, नाहीतर नजर लागेल. चल रे बाबा, बडबड बंद कर, नाहीतर लेट पंच लागेल. सर्वे चालले जॉबला आणि मी गदा मजुरी करायला, क्योंकि वो अलग ही लेवल का बंदा था. मग मला दिसली सर्वांची फेवरेट R15. सॉरी R15. पुढे येऊन बघतो तर काय, भाऊने ट्रक डायरेक्ट डिवायडरवर चढवला होता. डिवायडर दिसलाच नाही वाटतं. पोहोचलो कंपनीकडे, बाईक लावली न पार्किंगच्या नावाखाली रोडची साईड दिलाय. चलो बाय बाय. व्लॉग एंड नाही करत हो, मोबाईल अलाउड नाही. गेटवर जमा करतो और फिर मिलते हैं ब्रेक के बाद. फायनली निघालो गदा मजुरी करून. ब्रेक एवढा मोठा होता की रात्र झाली. घाम बघा किती आलाय. दिसणार नाही तुम्हाला, कारण मेहनत मी केलाय ना. बोईसर MIDC मध्ये आले आणि हा फॉग नाही बघितला, मग काय बघितलं. जरा उसाचा रस टाकला, कारण प्युअर पेट्रोल तर बंद झालं. कोणाची कृपा ते कमेंटमध्ये सांगा तुम्हीच. बायपासच्या कचऱ्याचा सुगंध घेतला आणि पोचलो घरी. घुंगट में छुपी माझ्या धन्नोला बघितलं, जेवलो फटाफट आणि झोपलो. चला बाय बाय. आता मी स्वप्नात आलोय. डू नॉट डिस्टर्ब.